मी सकाळी 4 वाजता उठून मुश्रीफ साहेबांच्याकडे कामाला जायचं आणि हनुमानचं मंदिर साहेबांच्याकडून मंजूर करून घेतलं आणि गावच्या लोकवर्गणीतून मतदारसंघात 1 नंबरचं मंदिर आम्ही उभा करू शकलो। यासाठी मुश्रीफ साहेबांनी अतोनात प्रयत्न आमच्यासाठी केलेला आहे। आणि पाणी टाकीचा पडायला आलेले होते आणि इंजिनियर आले, त्यांना दाखवलं आणि साहेबांच्या जवळ नेऊन प्रश्न मांडला। त्यावेळेला लगेच बोलवून घेतलं। ते साहेबांनी आम्हाला 15-1 करून फिल्टर हाऊस आणि पाणी टाकी बांधून दिली आणि त्यामुळे गावाच्या पाण्याचा प्रश्न मिटला। लोकपाटबंधाऱ्यानं उर्वाज आम्हाला प्रयत्न केला। आम्हाला जे मिळणारा मोबदला होता याचा व्यवहार कसा ठरला आहे, खरेदी विक्री व्यवहारानं ठरलेला आहे। त्यांनी केली धर्मादायाकडे कलेक्टर ऑफिसकडे तळीने केली। त्यावेळेला हे जलधारण म्हणजे लोकपाटबंधारे लोकांनी केली। त्यावेळेला आम्हाला आठवड्यापर्यंत आम्ही हे काम बंद पाडले। आमचं जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत आमचं हे काम आम्ही चालू करू देणार नाही। त्याच्यानंतर आम्ही मुश्रीफ साहेबांकडे आमच्या मुश्रीफ साहेबांनी जातीनिषेध त्याच्याकडे लक्ष घातले। जातीनिषेध लक्ष काढल्यानंतर ते धर्मादाय वगैरे सगळं झाल्यानंतर आम्हाला पैसाच मिळणार नव्हता। तो साहेबांनी तोडगा काढून कलेक्टरशी संपर्क साधून त्याची 10% शासनाला आणि 90% आम्हाला कुळाला जमीन द्यायची, पैसे मोबदला द्यायला ठरला। बेलवडी मसायती सप्त्यानिमित्त आमचा भव्य दिव्य सप्ताह असते। त्यावेळी पाण्याची अडचण होती। आम्ही साहेबांच्याकडे गेलो असता साहेबांनी आम्हाला लगेच बोरसाठी मोटर दिली। तसेच मंदिराच्या भोवती PVM ब्लॉक घालायचं होतं, ते PVM ब्लॉकसुद्धा साहेबांनी आम्हाला दिलं। तसेच 1-2 रस्ते बिरंजी वसाहत पाणंद परत आंबोशी पाणंद हे डांबरीकरण केलं। ज्या ज्या योजना आम्ही साहेबांच्याकडे मागितल्या त्या सगळ्या साहेबांनी आम्हाला बेलवडीसाठी विकास कामं दिलेले आहेत। ज्यावेळी मला कोरोना फुल झाला, पूर्ण लास्ट स्टेजलाच होतो। मग ते कुठल्या दवाखान्यात कोणी मला ॲडमिट करून घेणार। मग साहेबांनी ते अमर पाटील म्हणून एक डॉक्टर आहेत, त्यांना फोन करून सांगितल्यानंतर मला ॲडमिट करून घेतली त्यांनी आणि त्यांच्यामुळेच मी माझा प्राण वाचला आणि मी जगलो आहे। मी साहेबांच्यासाठी जिथून पुढे काय असेल ते साहेबांच्यासाठीच करणार आहे सगळं। दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर मी ड्रायव्हर होतो, त्यानंतर मी स्वतः ट्रॅक्टर घेतला। मी साहेबांच्या कारखान्याला मळी ओढवण्यासाठी ट्रॅक्टर लावला। ट्रॅक्टर स्वतः आहे आणि कर्जाचं ते थोडं म्हणजे साहेबांच्यामुळे मी पूर्णपणे त्यातनं मी हेच नीलच केलेलं आहे पूर्णपणे। साहेबांच्या कृपेमुळे मी माझ्या करिअरमध्ये सेटल झालो। आमचे दैवतच आहे ते मुश्रीफ साहेब नव्हते, आमचे दैवत आहेत आमच्या मागासवर्गीय लोकांचे।